शेतकऱ्यांना पीक विम्याचा फायदा पोहोचवण्यासाठी राज्य सरकारने 1 रुपयातील पीक विमा योजनेची सुरुवात केली होती। राज्यात शिवसेना आणि भाजप महायुतीचं सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात 1 रुपयात पीक विमा योजनेची सुरुवात करण्यात आली होती। पण शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या अशा 1 रुपयातील पीक विमा योजना आता वादाच्या भोवऱ्यात सापडली। या योजनेतील बोगस अर्ज आणि भ्रष्टाचारामुळे कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीने या योजनेला बंद करण्याची शिफारस केली आहे। त्यामुळे 1 रुपयातील पीक विमा योजना बंद होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। त्यामुळे या समितीने नेमकी काय शिफारस केली आहे, कोणत्या जिल्ह्यात किती बोगस अर्ज आहेत, या सगळ्याची सविस्तर माहिती आता आपण जाणून घेऊया। नमस्कार, मी शिवानी लकडे, आपण पाहत आहात पॉलिटिकल महाराष्ट्र। राज्यात शिवसेना भाजप महायुतीचं सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात 1 रुपयात पीक विमा योजनेची सुरुवात करण्यात आली। 2023-24च्या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा करून त्या योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली। या योजनेला सर्वसमावेशक पीक विमा योजना हे नाव देण्यात आलं। या योजनेद्वारे केंद्र सरकारकडून राबवण्यात येत असलेल्या पंतप्रधान पीक विमा योजनेतील शेतकऱ्यांचा वाटा राज्य सरकारकडून भरला जायचा। त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ 1 रुपया भरून पीक विम्याचा अर्ज दाखल करता येत होता। पण आता या योजनेत गैरव्यवहार झाल्याची अनेक प्रकरणं समोर येऊ लागले। भाजप आमदार सुरेश धस यांनी सुद्धा नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात 1 रुपया पीक विमा योजनेत मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला होता। लोकसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार कृषी विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न उघड करण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार खरीप 2024 मध्ये एकूण 4,05,553 अर्ज बोगस असल्याची माहिती दिली आहे। ज्यात बीड जिल्ह्यात 1,09,264, साताऱ्यात 53,137, जळगावात 33,786, परभणीत 21,315, सांगलीत 17,217, अहिल्यानगरमध्ये 16,864, चंद्रपूरमध्ये 15,555, पुण्यात 13,700, छत्रपती संभाजीनगरमध्ये 13,524, नाशिकमध्ये 12,515, जालन्यात 11,239, नंदुरबारमध्ये 10,408, तर बुलढाण्यातून 10,269 बोगस अर्ज दाखल करण्यात आले। पीक विम्यासाठी एकूण 16,19,08,850 अर्ज मंजूर झाले होते। त्यापैकी हेच सुमारे 4 लाख अर्ज बोगस निघाले। पीक विम्याची संरक्षित रक्कम पीकनिहाय आणि जिल्हानिहाय वेगवेगळी असते। त्यामुळे गैरव्यवहाराचा निश्चित आकडा सध्या तरी समजू शकलेला नाहीये। पण सुमारे 4 लाख अर्ज बनावट असल्याचं समोर आल्यामुळे गैरव्यवहाराची रक्कम ही तब्बल 350 कोटी रुपयांवर जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येते। आता कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीने या सगळ्यावर नेमकी काय शिफारस केली आहे हे सुद्धा पाहूयात। कृषी समितीने एका अर्जामागे 100 रुपये घ्यावेत असं सुचवले। त्यामुळे बनावट अर्ज जास्त येणार नाहीत। 1 रुपयात पीक विमा योजनेत प्रत्यक्ष शेतकऱ्याला माहिती न देता सामूहिक सेवा केंद्र चालक पीक विम्यासाठी अर्ज करतात। एक अर्ज करण्यासाठी 1 रुपया असतो, मात्र एका अर्जामागे सामूहिक सेवा केंद्र चालकाला 40 रुपये मिळतात। असे अनेक प्रकार समोर आल्याने अनेक बोगस अर्ज देखील बाद करण्यात आलेत। त्यामुळे ही योजना बंद करण्याची शिफारस या समितीने केली आहे। थोडक्यात बोगस अर्ज आणि गैरव्यवहारांमुळे वादग्रस्त ठरलेली 1 रुपयातील पीक विमा योजना बंद करावी अशी महत्त्वपूर्ण शिफारस कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीने सरकारला केली आहे। ओडिशा सरकारने गैरव्यवहारानंतर ही योजना बंद केली होती। त्यामुळे या पार्श्वभूमीवर महायुती सरकार कोणता निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला काय वाटतं, ही योजना बंद केली पाहिजे की गैरव्यवहार करणाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि अशा ताज्या बातम्यांच्या व्हिडिओ अपडेटसाठी पॉलिटिकल महाराष्ट्र या पेजला लाईक करा, फॉलो करा। धन्यवाद।